नमस्कार, मी निकेत इंगळे, प्रवक्ता, मीरा भाईंदर शहर जिल्हा शिवसेना। आज सकाळीच मीरा भाईंदरकरांच्या साठीच्या एका विकास कामाचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र ते अतिशय शांततेत आणि लपाछुपीच्या वातावरणात कुठेतरी गेल्यासारखं दिसतंय। जो फ्लायओव्हर, जो ब्रिज, जो उड्डाण पूल उद्घाटनाआधीच नावारूपास आला होता, जगविख्यात झाला अशा बाटली ब्रिजवरती आता मी आहे आणि या फ्लायओव्हरचं, या उड्डाण पुलांचं उद्घाटन आज आपल्या मीरा भाईंदरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहताजी यांच्या हस्ते करण्यात आलं। खरं तर हा ब्रिज जेव्हापासून बनवला गेला तेव्हापासून तो वादातीत ठरलेला आहे आणि तो वादातीत ठरण्यामागचं कारण आहे की सुरुवात होत असताना आपल्या भाईंदर फाटकच्या इथे तो दोन पदरी म्हणजे टू वेच्या अनुषंगाने सुरू झालेला आहे आणि पुढे गेल्यानंतर तो कुठेतरी मोठा म्हणजे 4 पदरी झालेला आहे। हा दुर्घटनांचा माहेरघर बनण्यासाठीचा हा ब्रिज होता म्हणून त्यावरती बरीच टीका झाली, मात्र बऱ्याच टीकेनंतर, बऱ्याच उशिरानंतर आलेलं शहाणपण म्हणून काहीशी थुकपट्टी लावून, म्हणजे तुम्ही पाहू शकाल अतिशय थुकपट्टीचं असं इंजिनिअरिंगचं काम या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजेच मीरा भाईंदरकरांचा जो कररूपी पैशातून हा ब्रिज बनवला आहे तो अतिशय वाया गेलेला आहे। बरं, याच्या अगोदर जी विकास कामं केली त्या विकास कामांचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येक नगरसेवक, आमदार, खास करून हे सत्ताधारी आमदार दोघंही सरसावले होते। मग ते मेट्रोचं असेल उद्घाटन, इतर उड्डाणपुलांचं असेल, मात्र या उड्डाणपुलांच्या उद्घाटनासाठी आणि श्रेयवादासाठी कोणीही पुढे आलेलं नाही। मीरा भाईंदरच्या नागरिकांना एवढंच म्हणणं असेल की ह्या ब्रिज नंतर किंवा या विकास कामानंतर या फ्लायओव्हर जर कुठली घटना घडली, कुठली दुर्घटना घडली, कुणाचं ॲक्सिडेंट झालं, अपघात झालं, तर त्याचं श्रेय मात्र कोण घेणार हे नक्की सांगावं। आणि मीरा भाईंदरकरांना हा असा विकास कामाचा इतका सुंदर नमुना दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे शिवसेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन करेन। धन्यवाद।